जय शिवराय मित्रांनो पाईपलाईन अनुदान योजना ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा, या योजनेच्या अंतर्गत अनुदान किती दिलं जातं याच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, राज्यातील ओपन, ओबीसी इत्यादी प्रवर्गातील लाभार्थ्यांना या योजनेच्या अंतर्गत पीव्हीसी पाईपसाठी 35 रुपये प्रति मीटर, तर एचडीपी पाईपसाठी 50 रुपये प्रति मीटर, जास्तीत जास्त 15,000 रुपयाच्या मर्यादेमध्ये 428 मीटर पाईपसाठी अनुदान दिलं जातं। तर एससी आणि एसटी प्रवर्गातील लाभार्थ्यांना या योजनेच्या अंतर्गत 100% अर्थात जास्तीत जास्त 30,000 रुपयापर्यंत अनुदान दिलं जातं। मित्रांनो, याच्यासाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरती लॉग इन करून अर्ज करायचा आहे। याच्यासाठी महाडीबीटी फार्मर पोर्टल सर्च करून तुम्ही या ठिकाणी येऊ शकता। याची डायरेक्ट लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। मित्रांनो, पोर्टलवरती आल्यानंतर बरेच जण म्हणतात की मी पूर्वीच अर्ज केलेला अनुदान मिळालेलं नाही। जर तुम्ही पूर्वी अर्ज केलेला असाल तर तुमच्या यादीमध्ये नाव आहे का तपासा, तुमचा किती नंबर बाकी आहे ते तपासा, आणि अर्ज केलेल्या निवड यादीमध्ये, प्रतीक्षा यादीमध्ये आपलं नाव असेल तर वाट पहा। आणि जर तुम्ही अर्ज केलेला नसेल तर तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत अनुदानाचा लाभ घेण्यासाठी नवीन अर्ज करावा लागेल। नवीन अर्ज करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी वैयक्तिक शेतकऱ्याच्या अंतर्गत फार्मर आयडी टाकून लॉग इन करायचंय। फार्मर आयडी एंटर करून आपल्याला ओटीपी मागवायचा आहे। आपला जो मोबाईल नंबर आधारशी लिंक असेल त्याच्यावरती एक ओटीपी पाठवला जाईल, तो ओटीपी व्हेरीफाय करायचा आहे, आपलं लॉग इन होईल। लॉग इन झाल्याबरोबर आपलं जर प्रोफाईल पूर्ण झालेलं नसेल तर प्रोफाईल 100% पूर्ण करून घ्यायचंय। ते कसं करायचं याच्याबद्दल आपण यापूर्वीच एका व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेतलेली आहे। आणि आपल्याला नवीन घटकासाठी अर्ज करावरती क्लिक करायचंय। घटकावरती अर्ज केल्यानंतर वेगवेगळ्या बाबी दाखवल्या जातील। याच्यामध्ये आपल्याला पीव्हीसी पाईपसाठी सिंचन साधने व सुविधा या बाबीच्या अंतर्गत पाईपसाठी अनुदानासाठी अर्ज करण्याची बाब आहे। सिंचन साधने सुविधाच्या बाबी निवडावरती क्लिक करायचंय। याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला तालुका, आपलं जे काही गाव आहे हे सर्व या ठिकाणी ऑटोमॅटिक घेतलं जाईल। आपला फार्मर आयडी दाखवला जाईल। याच्यात सिंचन साधने सुविधा हे मुख्य बाबी या ठिकाणी निवडायचे। याच्यामध्ये आपण पाहू शकता 7 बाबीसाठी आपण अनुदानाचा लाभ घेऊ शकतो आणि वेगवेगळ्या बाबी या ठिकाणी ऍड करून एकत्रितपणे सुद्धा आपण अर्ज करू शकता। याच्यानंतर आपल्याला बाबी दाखवलेल्या आहेत, याच्यात 7 वेगवेगळ्या बाबी आहेत। याच्यामधून आपल्याला पाईपच्या बाबीसाठी अनुदानाचा लाभ घ्यायचा आहे, तर पाईप निवडायचे। पाईपच्या अंतर्गत आपण पाहू शकता एचडीपी पाईप, पीव्हीसी पाईप, त्याचबरोबर जे काही ट्यूब पाईप आहे, असे वेगवेगळे पाईप याच्या अंतर्गत दाखवलेले आहेत। आता आपण पीव्हीसी पाईपसाठी अर्ज करणार असाल तर पीव्हीसी पाईप, एचडीपी पाईपसाठी करणार असाल तर एचडीपी पाईप निवडायचे। याच्यानंतर आपल्याला जर वेगळी बाब असेल तर वेगळी बाब निवडू शकता। याच्यामध्ये 60 मीटर पासून 428 मीटर पर्यंतच्या पाईपसाठी आपण अर्ज करू शकता। याच्यामध्ये ऑड फिगरमध्ये टाकलं तर आपल्याला ते घेणार नाही। 428 मीटर किंवा 60 मीटर या प्रमाणामध्ये आपल्याला ते टाकावं लागणार आहे। आपण 450 मीटर टाकलं तर ते शक्य नाही, किंवा त्यापेक्षा कमी असेल तर ते घेणार नाही असं या ठिकाणी दाखवलं जाईल। आपण या ठिकाणी 428 मीटरसाठी हा अर्ज करू शकतो। याच्यानंतर योजनेच्या अटी शर्ती जे काही आहेत त्या मला सर्व मान्य आहेत अशा प्रकारे खाली एक सूचना दिलेली आहे, स्वयंघोषणा दिलेली आहे, त्याला टिक करायचे आणि बाब जतन करावरती क्लिक करायचे। जतन करावरती क्लिक केल्यानंतर आपण जी काही बाब निवडली ती बाब जतन झालेली आहे। आपल्याला दुसरी बाब निवडायची आहे का असं विचारलं जाईल। जर दुसरी बाब निवडायची असेल तर येस करायचे, दुसरी बाब निवडायची नसेल तर नो करायचे आहे। आता आपली बाब फक्त जतन झालेली, आपला अर्ज झालेला नाही। आता आपल्याला अर्ज सादर करण्यासाठी एकदा मुख्य पृष्ठावरती अर्ज सादर करावरती क्लिक करायचंय। अर्ज सादर करावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पहा आणि मेनूवर जावरती दाखवलं जाईल किंवा काही सूचना दाखवल्या जातील, ज्याच्यामध्ये आपण निवडलेल्या बाबी याची खातर जमा करा आणि एकत्रितपणे अर्ज सादर करा असं सांगितलं जातं। एकच पेमेंट आपल्याला या ठिकाणी करावं लागेल। पहावरती क्लिक केलं तर आपण भरलेला अर्ज दाखवेल। दुसऱ्या बाबी निवडायच्या असतील तर मेनूवर जावरती क्लिक करायचे। याच्यातील पहावरती क्लिक केल्यानंतर आपण जर जास्त बाबी निवडल्या असतील तर प्राधान्यक्रम द्यावा लागणार आहे, 1, 2, 3, 4, आणि एकच बाब असेल तर या ठिकाणी आपल्याला एक बाब दाखवली जाईल। या योजनेच्या अटी शर्ती जे काही असतील त्या मला लागू असतील अशा प्रकारची एक स्वयंघोषणा द्यायची आणि पेमेंटच्या ऑप्शनवरती खाली क्लिक करायचे। पेमेंटच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पेमेंटच्या गेटवरती जाण्यासाठी दाखवलं जाईल 23 रुपये 60 पैशाचं पेमेंट आपल्याला या ठिकाणी करावं लागणार आहे। मेक पेमेंटवरती क्लिक केल्यानंतर पेमेंटचे गेटवे दाखवले जातील। याच्यामध्ये नेट बँकिंगवरती आपल्याला क्लिक करायचंय। नेट बँकिंगवरती क्लिक केल्यानंतर पुढे आपल्याला एकदा नेक्स्ट वरती येणारे ऑप्शन, त्याच्यानंतर आपल्याला कशासाठी पेमेंट करायचंय, किती करायची याची माहिती दाखवली जाईल। आणि याच्यानंतर पेमेंट करण्यासाठीचे वेगवेगळे ऑप्शन दाखवले जातील, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, QR कोड, UPI वगैरे वगैरे। आणि याच्यामधून ज्या मार्गे आपल्याला पेमेंट करायचं तो पर्याय या ठिकाणी निवडून आपल्याला 23 रुपये 60 पैशाचं पेमेंट करायचंय। सर्वात सोपा पर्याय आहे QR कोडनं पेमेंट करणं। हा पेमेंट केल्यानंतर आपलं पेमेंट झालेलं असं आपल्याला दाखवलं जाईल। पेमेंट झाल्यानंतर त्याचा मेसेज येईल, आपल्याला रिसिप्टची प्रिंट काढायची असेल काढू शकता, अर्जाची प्रिंट सुद्धा आपण काढू शकता। आता आपल्याला घटक तपशील पहामध्ये ही सर्व बाबी दाखवल्या जाणार आहेत। या ठिकाणी आपण अर्ज पाहू शकता हे सर्व। आता याच्यामध्ये छाननी अंतर्गत अर्ज जे असतील, जे लागू केलेले घटक किंवा छाननी अंतर्गत अर्ज, दोन्हीमध्ये हा अर्ज आपला दाखवेल। या ठिकाणी पाहू शकता आपला अर्ज सध्या वेटिंग मध्ये आहे आणि याच्यानंतर आपली निवड झाल्यानंतर
आपल्याला निवड यादीमध्ये आपलं नाव दाखवलं जाईल. याच्या निवड याद्या आपल्याला मुख्य पृष्ठावरती देण्यात आलेल्या आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे अतिशय सोप्या अशा पद्धतीनं आपण या पाईपलाईन अनुदान योजनेसाठी अर्ज करू शकता. आणि जुना अर्ज असेल तर आपल्या यादीमध्ये नाव पहा, आपला नंबर पहा. याच्यामध्ये नंबर आल्यानंतर तुम्हाला देखील आता अनुदानाचा लाभ मिळणार आहे. मागेल त्याला योजना अशा आणि प्रथम येणारच प्रथम प्राधान्य अशा आधारावरती आता ही योजना राबवली जात आहे. धन्यवाद.